वेलकम बॅक टू दिग्विजय व्लॉग्स. हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. इट्स माय मॉम अँड डॅड्स ॲनिव्हर्सरी. या व्लॉगमध्ये तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली दिसणार आहे. सो या, लेट्स गो. Another weekend, but this time मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे आज. इट इज 13th डिसेंबर. बाय. 10 दिवस झाल्यानंतर तुला हे काय म्हणतात दररोज मिसळ खायला जाय, पण आता नको जाऊ. जर बॅक लागले ना रिग्रेट होतं. हॅलो गाईज, प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे. लाईट गेलेली आहे. आता या संधीचं साधून मी तुम्हाला माझी फॅमिली इंट्रोड्यूस करतो. हे 2 नमुने. टडा! हा आहे प्रतीक. ही इज अ मूवी रिव्ह्यूअर. तुम्ही जी नेटफ्लिक्सची सिरीज बघितली नसेल ना, ती तो घोलून पिऊन घेतलेला आहे. ठीक आहे. कोणती पण मूवी असो, कोणती पण सिरीज असो, तुम्हाला काही रिव्ह्यू लागत आहे, प्लीज फॉलो हिम. हॅलो. आणि ही आहे धनू. हिची आम्ही निश सध्या शोधतोय. शी इज इन 9th स्टँडर्ड. जरा 10th 11th 12th झाली की तुम्हाला निश सांगतो. तोपर्यंत से हॅलो. हॅलो. आणखी एक जण आहे आपल्याकडे, सुजल. सर सुजल गेमर आहे. कोणती पण कारची रेस असो, कोणता पण गेम असो, भाईंना सगळं माहिती आहे. फॉलो करा, मी तुम्हाला सांगून देईल रिव्ह्यू. अभ्यास कर. लग्न, वराड मंडळी, कॅमेरामॅन आणि लाईटवाले दादा दीदी. वाढदिवसासाठी तुम्ही सर्वांनी शुभेच्छा तुम्ही दिल्या. सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका, गिफ्ट दिल्याशिवाय कोणी जाऊ नका. नाही, तसं नाही राजी. ते आहेर केल्याशिवाय कोणी जाऊ आपले सॉरी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि आहेर केल्याशिवाय कोणी जेवू नका. एक क्षण जे तुम्हाला तुमच्या लग्नातला आठवतोय तो. विदाई. वडील नव्हते ना म्हणून. तुम्हाला मला समजून घेतलं माझ्या जावयाने मुलीने. कशातच मला आटकाठी पाठवली नाही. जे असेल त्याच्यात त्यांनी समाधान मानलं. याच्यातच हा क्षण मला मी कधीच विसरणार नाही. ताईचं लग्नाचा एक क्षण सांगणं हा ॲक्च्युली खरंच सगळ्यात कठीण गोष्ट आहे. कारण ताईचं लग्न आमच्या घरातलं पहिलं लग्न असल्यामुळे ते सगळं अजूनसुद्धा डोळ्यापुढे जसंच तसं येतं. आणि त्यातल्या त्यात विदाई म्हटली तर आमची लाडकी बहीण आमच्यापासून कायमची सासरी जाणार हे म्हटल्यावर तो क्षण अजूनही आठवला तर अजूनही रडू येतं. तोच क्षण होता. हळदीची हळद फेडायच्या वेळेस त्यांनी गरम पाणी टेस्ट केलं होतं. थंडी तेवढी होती, दादीने गरम पाणी टेस्ट केलं होतं. आम्ही बघायला गेलो होतो ना, हां तिथे आम्हाला पसंत झालं आणि मग आम्ही लग्नाला तयार झालो. मी एकदम खुश होते कारण माझ्या सुनेवर माझी भाग्यलक्ष्मी माझ्या घरात येणार होती. मला आनंद तरी होता. 2 शब्द, जास्त नाही. आभाराचे भार कशाला, पुष्पांचे हार कशाला असं म्हटलं तरी शाब्दिक आभार महत्त्वाचे ठरतात. ॲज आय नो वेन आय वॉज दोज छोटा चाइल्ड, आत्या इज द वन की जिच्यासोबत मी कशीही आय मीन चड्डीवर पण तिच्यासोबत फुल नाशिकला यायचे. फ्रॉम दॅट जर्नी आय हॅव सीन दोज पीपल ग्रोईंग लाईक दिस. आय रिअली विश देम व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी. ऑल लव्ह टू यू पीपल. सो आय फील लाईक की ते खूप एकदम परफेक्ट मॅच आहे. जसं की एक असतं, एक काम असतं आणि एक चिडचिडा असतं. तसं मम्मी थोडीशी हायपर टाईप आहे आणि पप्पा काम आहे, तर मग ते दोघं एकदम दोघांना सांभाळून घेतात. सो त्यांना बघून पण स्टँडर्ड हाय होता. अँड या चिडचिडी बोलते तुला. चिडचिडी. काकूचा स्वभाव असा एकदम प्रॉपर, एकदम अंडरस्टँडिंग आहे नाही का. खूप वेळा मम्मीचं आमचं भांडण झालं की बेसिकली हेच होतं, काकूला फोन करून सांगतो, काकू तरी समजून घेईल, तुझी समजून नाही घेत, असं खूप वेळा होतं. काकांचं पण आहे सपोर्ट.
माझी सुनबाई फोन आल्याबरोबर लगेच उचलते आणि लगेच त्याचं शहानिशा बोलून अगदी समाधान वाटतं. मुलाला वेळ मिळतो का नाही मिळत, पण तो लगेच फोन कधीच उचलत नाही. केला का पूजा करत असते. आधी ना स्विमिंगची क्लासेस तेव्हा ते जुन्या घरीवर का मी फुल खेळून यायचं. मग नंतर एक टाइम यायचा की स्विमिंगला राहायचं. मग तेव्हा ना आत्याची एक अटरायची की तू सगळ्या भाज्या खाल्ल्या तर मी तुला जाऊ देईल. आणि तेव्हा मामा अशी असायची की हा जाऊ दे. तसं आलं होतं की एक म्हणजे असं की फुल भीती वाटायची. तेव्हा आत्याची जास्त भीती वाटायची आणि आता मामांची भीती वाटते. असं आता त्याच्यामुळे म्हणजे मामा सावेज आहे आणि आत्या आता अशी की चिल असं. पहिले तर आत्याबद्दल सांगेल. आत्या आधी खूप प्रेमळ आहे. आत्याने अभ्यासासाठी तर खूप मोटिवेट केले, एवढं सांगेल. मामा खूप लाड करता, थोडे स्ट्रिक्ट आहे पण चांगले. ताई म्हणजे माझ्या ननंदबाई. मेन म्हणजे ननंदबाई म्हटल्या की अंगाला काटे फुटतात. आणि मी ज्यावेळेस त्यांना बघितलं त्यावेळेस मी खरंच खूप घाबरली होती. मला जेवण पण जात नव्हतं, पण मी खरंच खूप घाबरली होती. पण नंतर कळलं की त्या काही एवढं नाही दिसत होत्या, पण तशा काही नाही. त्या खूप प्रेमळ आहे. दिसतात, मला भीती वाटते, पण तशा नाही. त्या आतून खूप प्रेमळ आहे. आणि भाऊ पण आम्हाला बहिणींसारखं, त्यांना बहीण नाही पण ते आम्हाला बहीण मानतात आणि ते आमच्यावर तसंच प्रेम करतात. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. कॅमेरा समोर सगळं खरं बोलून टाकलंय, नंतर बोलता नाही येणार. ताईंचा आणि भाऊजींचा मला दोघांचा खूप सपोर्ट आहे. त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी. काकांना थँक्यू, चांगली काकू आणली मला. अँड हॅपी अॅनिव्हर्सरी. लग्नात अनुभवायला मिळालं नव्हतं, परंतु त्यानंतरच्या लग्न झाल्यानंतर लग्न निर्विघ्नपणे आईंनी आणि दोघंही भाऊंनी कसं पार पडलं हे ऐकूनच मन तृप्त झालं. दोघंही जोडींना म्हणजेच माझ्या लाडक्या ननंदबाई आणि आमचे भाऊ दोघांनाही माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यापुढेही एकमेकांसोबत अशीच कायम साथ द्या आणि ती जन्मभराची राहील अशी मी अपेक्षा करते. हे दोघं जण इतकं स्पष्ट आणि इतकं क्लिअर कसं काय सुचतं काय. आम्ही ना त्या सिडकोच्या घरात राहत होतो. ठीक आहे, त्यांना आपलं जे क्रीम बिस्किट असतं, क्रीम बिस्किटचं मी काय करायचो, खोलायचो, क्रीम खायचो आणि दोघं खाली फेकून द्यायचो. तर असा पूर्ण पुडा संपवल्यानंतर पप्पांनी त्या रूममध्ये जाऊन जो बदलवला नाही, पण मला पप्पांनी आणि मम्मीने खूप सपोर्ट केला आहे. कधीच कोणतं काही रिस्ट्रिक्शन्स नाही लावलेत. बाकीचे जे बघितलेत ते खूप स्ट्रिक्ट असतात, हर एक गोष्टीमध्ये स्ट्रिक्ट असतात की बाहेर जायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं, जे झालं जे पण असेल. पण मला एकही गोष्टीला कधीच रिस्ट्रिक्शन लागली नाही आणि त्याचा ना चांगला फायदा झाला आहे. ठीक आहे, हा कधीच मला ना वाईट वळणावर कधी गेलो नाही आणि जाणार पण नाही. सो येस, आय रिस्पेक्ट दॅट फ्रीडम अँड आय लव्ह दॅम बोथ. थँक्यू सो मच. थँक्यू. मालिक वो आप इधर थोड़ा आके वो थोड़ा पैसा वैसा फेंक दीजिए मालिक. वो नहीं, गाड़ी का कोई नुकसान नहीं हुआ गाड़ी है, का कोई नुकसान नहीं हुआ बस मालिक. थोड़ी सी पलटी हो गई है. आणि मागं अख्खं कंटेनर उलटे आखी गाड़ी पलटी. जादू. टेक्नोलॉजी. अंकल जी पानी पिला दो, मेरा गला सूख रहा है. आत्या दाखवणार नाही आता, प्रेमळ आत्या आहे. मम्मी आता कुंकू सगळं पसरलं त्याच्यात नको ना. हे गाणं शोधलं कसं माहिती का, ते ॲपलचं ते म्युझिक लावलं ना, म्युझिक रेकग्निशन चालू. भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री. हॉटेल भाग्यश्री. यायलाच लागतं. नाही यायलाच लागतंय. नाही ते सोडून सगळं अनलिमिटेड. हॉटेल जलपरी. हॉटेल जलपरी. खोट बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. पुढचं पण बोलणार आहे. अजून कोण आहे? दोघं बिग बॉसला येणार माहिती का? कोण? मराठी बिग तो बॉस. तिरंगावाला येतोय ना. दोघं येत आहे, तिघं येत आहे. तुम्ही डान्स करणार तरच तो लग्न करणार आहे असं तो बोलला आता. मी तयार आहे.
मी जाईल तू नाही तुला बोलला पण नाही कोणी मी आता नाचायला सुरुवात करते नाचेल का?